डिसेंबरची ती काळोखी रात्र होती. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. रस्त्यांवर दाट धुके पसरले होते. थंडी इतकी होती की श्वासही धुक्यासारखा दिसत होता. एका उंच इमारतीच्या 10व्या मजल्यावर एक खोली पूर्ण शांत होती. त्या खोलीत बसला होता विवान. तो लॅपटॉप समोर काम करत होता, पण त्याच्या डोळ्यांत काम नव्हते. त्याच्या मनात एक विचित्र भीती होती, एक अनामिक अस्वस्थता होती. तो स्वतःशीच म्हणाला, का माहीत नाही, पण काहीतरी वाईट होणार आहे. त्याने पाण्याचा ग्लास उचलला, पण त्याचे हात थरथरत होते. तेवढ्यात फोनचा स्क्रीन अचानक उजळला. स्क्रीनवर नाव होते अवनी. रात्रचे 2 वाजलेले होते. इतक्या रात्री फोन. त्याचे हृदय जोरात धडधडायला लागले. त्याने फोन उचलला. हॅलो अवनी. पण दुसऱ्या बाजूने फक्त रडण्याचा आवाज होता. विवान, सगळे संपले, माझे बाबा गेले. त्या एका वाक्याने वेळ थांबली. आवाज बंद झाला. विवानच्या हातातून फोन खाली पडायचा बाकी होता. काय, कसे? अवनी रडत म्हणाली. अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. विवानचा श्वास अडकला. त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. पण तरीही त्याने स्वतःला सावरले. मी येतो, लगेच येतो. विवान विमानात बसला होता, पण त्याचे मन कुठेतरी हरवले होते. त्याने डोळे बंद केले की आठवणी सुरू झाल्या. सासरे, घर आणि अचानक त्याला त्याच्या वडिलांची आठवण आली. दीनदयालजी गावात एकटे राहत होते. ते साधे, निरागस होते. ते मुलावर जीवापाड प्रेम करत होते. विवानच्या डोळ्यांसमोर एक प्रसंग आला. लहानपणी तो आजारी होता. त्याचे वडील संपूर्ण रात्र त्याच्या शेजारी बसले होते. स्वतः झोपले नव्हते, फक्त मुलासाठी. विवानच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वतःशीच म्हणाला, मी बाबांना शेवटचे कधी भेटलो होतो? उत्तर होते, 1.5 वर्षांपूर्वी. आणि हे का झाले? कारण अवनी, ती नेहमी म्हणायची, गावाची हवा चांगली आहे, शहरात ते आजारी पडतील. आणि विवान तिच्यावर अंधविश्वास ठेवत गेला. हळूहळू तो आपल्या वडिलांपासून दूर गेला. फोन सुद्धा कमी झाले. भेटी बंद झाल्या. आज त्याला सगळे आठवत होते आणि मनातून एकच आवाज येत होता, मी चुकीचे केले. त्याने तेव्हाच ठरवले, यावेळेस मी बाबांना माझ्यासोबत घेऊन जाणार. पण त्याला माहित नव्हते, नियतीने त्याच्यासाठी काहीतरी खूप भयानक ठेवले होते. विवान भारतात पोहोचतो तेव्हा घरासमोर पांढरे कपडे घालून लोकांची गर्दी जमली होती. रडण्याचे आवाज येत होते. हवा जड झाली होती. अगरबत्तीचा वास येत होता. फुलांचा सुगंध येत होता आणि त्यात मिसळलेला एक विचित्र सटका वास येत होता. विवान आत जातो तेव्हा अवनी धावत येते. ती त्याच्या गळ्यात पडते. विवान, बाबा गेले. तो तिला सावरतो, पण त्याच्या मनात काहीतरी खटकत होते. अंगणात एक अर्थी ठेवलेली होती, पूर्ण कफनात गुंडाळलेली. विवान हळूहळू पुढे जातो. शेवटचे दर्शन तरी घ्यायला हवे. तो हात पुढे करतो, पण अचानक एक जोरदार पकड होते. सुधीर त्याचा हात पकडतो. त्याच्या डोळ्यांत काहीतरी विचित्र होते. नको विवान, कफन उघडू नकोस. शरीर खूप खराब झालंय. डॉक्टरांनी सांगितलं, इन्फेक्शन होऊ शकते. विवान थोडा गोंधळतो, पण शेवटचे दर्शन. सुधीर रागाने म्हणतो, नाही म्हणजे नाही. विवान अवनीकडे पाहतो. ती डोळे खाली करते आणि हलकेच नको असा इशारा करते. विवान शांत होतो. ठीक आहे, पण त्याच्या मनात एक छोटासा संशय निर्माण होतो. अर्थी उचलली जाते. राम नाम सत्य आहे असा आवाज होतो. विवान खांदा देतो, पण अचानक तो थांबतो. हे वजन इतके का आहे? त्याच्या सासऱ्यांचा शरीर मजबूत होते, पण ही अर्थी खूप हलकी. त्याला जाणवते, जणू काही हाडांचा सांगाडा आहे. त्याच्या अंगावर शहारे येतात, पण तो स्वतःला समजावतो, कदाचित मला असेच वाटत असेल. शमशान घाट जवळ येते. आकाश काळे होते. धूळ होते. शांतता होती आणि सस्पेन्स वाढत जातो. संध्याकाळ उतरायला लागली होती. आकाश काळसर झाले होते. थंड वारा सुटला होता आणि दूरवर जळणाऱ्या चितांचा धूर हवेत पसरला होता. वातावरण इतके भयानक होते की जणू मृत्यू स्वतः तिथे उभा होता. विवान आणि सगळे लोक स्मशानात पोहोचले.
अर्थी हळूच खाली ठेवली गेली. लाकडांचा मोठा ढीग तयार होता. त्यावर कफनात गुंडाळलेले शरीर ठेवले गेले. विवान त्या शरीराकडे पाहत होता. त्याचे मन अजूनही शांत नव्हते. काहीतरी चुकतंय असे त्याला सतत वाटत होते. तेवढ्यात सुधीर अचानक पुढे आला. त्याच्या हातात जळती काठी होती. तो घाईत म्हणाला, लवकर करा, वेळ नाहीये. पंडितजी लगेच थांबवतात. असे कसे? आधी शेवटचे दर्शन, मग मुखाग्नी. हे ऐकताच सुधीरचा चेहरा पांढरा पडतो. त्याच्या कपाळावर घाम येतो. तो ओरडतो, नको, कफन उघडायचे नाही. सगळे थक्क होतात. विवान आता पूर्ण सतर्क झाला होता. हा इतका का घाबरतोय? त्याच्या मनात संशय मोठा होतो. तेवढ्यात अचानक जोराचा वारा सुटतो. कफनाचा एक भाग उडतो आणि त्या शरीराचा पाय दिसतो. विवानची नजर त्या पायावर जाते आणि त्याचे हृदय थांबते. त्या पायाच्या अंगठ्याचा नख वाकडे होते. टाचेजवळ जळाल्याचा मोठा व्रण होता. विवान थरथर कापतो. तो पुटपुटतो, हे शक्यच नाही. कारण तो व्रण, तो नख, हे सगळे त्याच्या वडिलांचे होते. लहानपणी आगीतून त्याला वाचवताना त्याच्या वडिलांचा पाय जळला होता. तो व्रण तो कधीच विसरू शकत नव्हता. हे सासऱ्यांचे नाही, हे माझ्या बाबांचे आहे. विवान वेड्यासारखा ओरडतो, थांबा. तो धावत चितेकडे जातो. सुधीर त्याला अडवायचा प्रयत्न करतो, पण विवान त्याला जोरात ढकलतो. अवनी धावत येते. तू काय करतोयस? वेडा झाला आहेस का? पण विवान आता थांबणारा नव्हता. त्याच्या डोळ्यांत राग आणि वेदना जळत होती. तो कफन पकडतो आणि एकदम ओढून काढतो. तेव्हा जे दिसते ते पाहून सगळ्यांचे जीव थरथरतात. ते शरीर त्याच्या सासऱ्याचे नव्हते. ते होते हाडांचा सांगाडा झालेल्या, गाल आत गेलेल्या, डोळे खोल गेलेले, त्वचा सुकलेली होती. हातांवर जखमा होत्या, जणू कोणीतरी बांधून ठेवले होते. गळ्यावर निळे निशाण होते, जणू गळा आवळून मारले होते. आणि ते होते विवानचे वडील, दीनदयालजी, बाबा. विवान जमिनीवर कोसळतो. तो आपल्या वडिलांचा चेहरा हातात घेतो. मी तुम्हाला सोडले. माझ्यामुळे हे झाले. तो जोरात रडतो. श्मशानात सगळे लोक शांत होतात. काहींच्या डोळ्यांत पाणी येते. पण तिकडे अवनी आणि सुधीर घाबरलेले होते. ते हळूच मागे सरकायला लागतात. ते पळायचा प्रयत्न करतात, पण लोक त्यांना पकडतात. कुठे पळता तुम्ही? विवान उठतो. त्याच्या डोळ्यांत आता अश्रू नव्हते, फक्त बदला होता. तो अवनीचा गळा पकडतो. तू माझ्या बाबांना काय केलेस? सांग, नाहीतर इथेच मारून टाकीन. अवनी घाबरते. तिचा श्वास अडकतो. ती तडफडते. लोक कसाबसा तिला वाचवतात. मग पोलीस येतात आणि सगळे सत्य बाहेर येणार असते. सगळे वातावरण स्तब्ध झाले होते. एका बाजूला जळणारी चिता होती, तर दुसऱ्या बाजूला उभे भयान सत्य. पोलीस घटनास्थळी पोहोचले. अवनी, तिचा भाऊ सुधीर आणि बाकी कुटुंब सगळ्यांना ताब्यात घेतले. विवान अजूनही थरथरत उभा होता. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त एकच दृश्य होते, त्याच्या वडिलांचा तो विद्रूप चेहरा. पोलिसांनी चौकशी सुरू केली. सुरुवातीला अवनी आणि तिचे कुटुंब खोटे बोलत राहिले, पण पुरावे मजबूत होते आणि दबाव वाढत होता. शेवटी त्यांनी कबूल केले आणि जे सत्य समोर आले ते ऐकून सगळ्यांचे अंश हारले. सत्य एक थरकाप उडवणारी साजिश होती. अवनीचे वडील बाहेरून प्रतिष्ठित व्यापारी होते, पण आतून मोठे फसवेबाज होते. त्यांनी बँक आणि लोकांकडून करोडो रुपयांचे कर्ज घेतले होते, पण व्यवसाय तोट्यात गेला आणि कर्ज फेडणे अशक्य झाले. मग त्यांनी एक भयानक प्लॅन बनवला. स्वतःचा मृत्यू खोटा दाखवायचा. त्यासाठी त्यांना हवी होती एक लाश, जी त्यांच्यासारखी दिसेल. त्यांनी अनेक दिवस शोधले, पण काही मिळाले नाही. आणि मग त्यांच्या नजरेत पडला एक सोप्पा शिकार. विवानचे वडील, दीनदयालजी. ते एकटे होते, निरागस होते, गावात राहणारे होते. आता प्लॅनची सुरुवात झाली. अवनीने हळूहळू विवानला त्याच्या वडिलांपासून दूर केले. त्यांना गावातच राहू द्या, तिथे हवा चांगली आहे. आणि विवानने विश्वास ठेवला. मग एक दिवस अवनी आणि सुधीर गावात गेले. त्यांनी खोटे सांगितले. विवानचा अपघात झाला आहे,
बाप आपल्या मुलासाठी काहीही करतो. दीनदयालजी लगेच त्यांच्यासोबत गेले आणि मग सुरू झाला नरक. त्यांना घराच्या तहखान्यात कैद केले. त्यांचे हातपाय बांधले, त्यांना उपाशी ठेवले, मारहाण केली, छळ केला, जबरदस्तीने जमीन त्यांच्या नावावर करून घेतली आणि शेवटी जेव्हा ते पूर्ण अशक्त झाले, अवनीच्या वडिलांनी स्वतः त्यांच्या गळा आवळून हत्या केली. मृतदेहावर केमिकल टाकून चेहरा ओळखून येईल असा केला. डॉक्टरला पैसे देऊन खोटे डेथ सर्टिफिकेट बनवले आणि प्लॅन होता त्या लाशला स्वतःची लाश दाखवून जाळायचे. विमा पैसे घेऊन पळायचे. सगळे परफेक्ट चालले होते, पण नशीब बदलले. एक छोटा क्लू, एक पाय आणि सगळे उघडले. गुन्हेगारांचा अंत झाला. पोलिसांनी लगेच छापा टाकला. तहखान्यात सापडले रक्त, जंजीर, पुरावे. अवनीचे वडील तिथेच पकडले गेले. सगळ्यांना अटक झाली. कोर्टात केस गेली आणि त्यांना कठोर शिक्षा झाली. पण शिक्षा झाल्यावरही विवानचे आयुष्य परत आले नाही. त्याने स्वतःच्या हातांनी वडिलांची चिता पेटवली. तो रडत होता, पण आता काहीच बदलणार नव्हते. तो म्हणाला, मीच दोषी आहे, मीच त्यांना एकटे सोडले. त्या दिवशी त्याचे सगळे संपले. विश्वास, प्रेम, आयुष्य. अंधविश्वास कधी करू नका. आई वडिलांना कधी एकटे सोडू नका. लालच माणसाला राक्षस बनवतो. वेळेवर प्रश्न विचारणे खूप गरजेचे आहे, कारण एक चुकीचा निर्णय पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. मित्रांनो, ही कथा जर तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्की सांगा आणि लक्षात ठेवा, आई वडील हेच खरे देव असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.